महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, या देशाचे संविधान करते परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आणि ज्यांनी या महाराष्ट्रात इतिहास घडवला. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीनंतर मराठी माणसाला त्याच्या न्याय हक्काची जाणीव करून दिली, त्याच्या स्वाभिमानाची जाणीव करून दिली, त्याच्या अस्तित्वाची जाणीव करून दिली. त्याला वाचा आणि थंड बसा असं म्हणून उपरोधिक जागृत केलं, संघर्ष केला, अन्यायावर तुटून पडायला शिकवलं. ते वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे आणि तुम्हा आम्हा सर्वांच्या लाडक्या बा मीनाताई ठाकरे यांना भावांजली अर्पण करतो. आणि आज 31 डिसेंबर 2025 या वर्षाचा शेवटचा दिवस. रात्री इंग्रजांच्या प्रमाणे रात्री 12 नंतर नवीन वर्ष सुरू होईल. आणि गेली कित्येक वर्ष कामगार संघाचं कार्यकारिणी सभा ही या दिवशी आपण आयोजित करतो, सेवा लगून करतो आणि 2 पावलं पुढे चालत असतो. आज मात्र हे सगळं पाहताना असं वाटतं, वय किती झालं, वय किती सरलं, किती शिल्लक आहे कल्पना नाही. पण सुरुवातीला मी माझ्या कामगार संघाचे त्या काळातले काही सहकारी गेल्या वर्षभरात काही निवर्तले, काहींच्या कुटुंबामध्ये, आमच्या महिलांच्या कुटुंबांमध्ये त्यांचे पती निवर्तले, काही महिला कार्यकर्त्या गेल्या. त्या सगळ्यांना भावांजली श्रद्धांजली अर्पण करतो. तुमच्या प्रत्येकाची आठवण माझ्या हृदयात आहे, प्रत्येकाचा खारीचा वाटा माझ्या हृदयात आहे. संघर्षाच्या काळात ही सगळी माणसं कशी उभी राहिली होती ते आजही माझ्या डोळ्यासमोर स्फुरत असतं. कदाचित देवाने मला दिला असेल तो गुण, पण मला ते सारखं दिसत राहतं, हा असा होता, तो तसा होता, इथं यायचा. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल सांगितलं तर, मला अक्षरशः त्यांच्या पोशाखासहित ती माणसं दिसतात. याची चालण्याची पद्धत, याची बोलण्याची पद्धत, याची कपडे घालण्याची पद्धत, हा कसा आनंदी असायचा. मला काही लोकांना गाण्याची शौक होते. आम्हाला कोणाला आम्ही देवानंद म्हणायचो, कोणाला आम्ही दिलीपवर म्हणायचो. नाटकं करणारी माणसं, वाद्यवृंदातील माणसं, खेळणारी खेळाडू माणसं, ही सगळी वेगवेगळ्या कारणांसाठी का होईना भेटत राहिली. आणि संघर्षाच्या वेळेला मात्र आपण एक राहिलो. आज पुन्हा हे सगळं संघर्ष करत 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 आता आपल्यापैकी बऱ्याच जणांची 60, 65, 70 उलटलेली आहे. त्यातला मी पण आहे. सिनियर्स ऑफ सिनियर सिटीजन असं मी आहे सध्या. अण्णा काय व्यासपीठावर. आणि म्हणून सुरुवातीला मी पहिल्यांदा एक सांगतो तुम्हाला, माझ्या आयुष्यात अनेक संघर्ष आले, अनेक अडचणी आल्या, अनेक वेदना आल्या, तुमच्याही येत असतात. सारच प्रदूषित आहे बाहेर, वातावरण प्रदूषित आहे, राजकारण प्रदूषित आहे, माणसं वेगळी वागतायत. पण या प्रदूषित वातावरणात मात्र एक प्रवाह, शुद्ध प्रवाहित राहिला. या प्रदूषित वातावरणात सुद्धा एक प्रवाह शुद्ध प्रवाहित राहिला. त्या प्रवाहाचं नाव आहे महानगर टेलिफोन निगम कामगार संघ. शुद्ध अंतःकरणानं माणसं राहिली, एकत्र राहिली. प्रदूषिताचा त्यांच्यावर परिणाम नाही झाला. काल परगडे बाळा बसला होता, आम्ही गप्पा मारत होतो. निवडणुका जाहीर झाल्या. त्या निवडणुकांमध्ये मलाही वाटतं, मी आमदार झालो, खासदार झालो, माझेही काही माणसं पुढे गेलीच, ते आनंद वाटला असता. पण ते इथं लिहिलं असतं काही गोष्टी. बाळ होता, संजय डोलम होते, सगळे ॲस्पिरंट्स होते. आरक्षणं बदलली. पण एक वाक्य बाळा सहज बोलून गेला. बाळा, भाई म्हणे तुझ्यामुळे आहे ना आमच्यावर एक ठप्पा आहे. किती वाईट प्रसंग येऊ द्या, किती आमच्या मनासारखं घडो न घडो, न्याय अन्याय असं शब्द नाही वापरणार मी, पण त्या सगळ्यांना माहिती आहे ही सगळी माणसं भाई बरोबरची आहेत. ती इतकी निष्ठावान आहेत, किती संकटात तरी इकडे तिकडे जाणार नाहीत, वाकडं तिकडं पाऊल टाकणार नाहीत. हा जो तुमच्याबद्दलचा समज आपल्या पक्षामध्ये, संघटनेमध्ये, नेतृत्वाकडे आहे, ती तुमची ठेव आहे बरं का.
ती तुमची ठेव आहे, ती तुमची पुंजी आहे, ते तुमचं संचित आहे की तुम्ही म्हणजे अतिशय निष्ठावान माणसात ही तुमच्याबद्दलची घेतलेली वाक्य ती फार मोठी आहेत. आमच्या महानगर टेलिफोन निगमचं वाटोळं करण्याचं काम सध्याच्या सरकारनं जोरदार सुरू केलेलं आहे. केलंय म्हणजे ते नेलं आतापर्यंत घेऊन गेलेत ते आता. तरी आम्ही थांबत नाही. झऱ्यानं प्रवाहित व्हायचं थांबायचं नसतं. पुढचं सूर्यप्रकाश असेल वादळ असेल ते ठरवतो प्रवाह कुठे घेऊन जाईल. ते प्रवाह सुकत जातो, कधी आटत जातो. आपलाही प्रवाह आटत चाललेला आहे. कदाचित उद्या एमटेल राहील की नाही शंका आहे. कायद्याच्या चौकटीत अडकलेत म्हणून एमटेल बंद केलं असं सांगत नाहीत. पण कागदावर जरी नसलं तरी प्रत्यक्षात मात्र एमटेल बंद झालेलं आहे. सगळ्या सेवा बीएसएनएल कडे देण्यात आलेल्या आहेत. बीएसएनएल आपल्या मर्जीप्रमाणे करते, त्यांनाही कळत नाहीये. मी आजही आपल्या लोकांना सांगतो, तुमच्यातल्या बीएसएनएलच्या लोकांना हा सावध करा. अजूनही जात्यामधले दाणे रडती सुपातले हसती. ते सुपातले आहेत, सुपात आहेत. ते त्यांना माहिती नाहीये एमटेल आज भरडले, उद्या तुम्ही भरडले जाणार आहात. आज सावध करतोय तुम्हाला, आज सावध करतो तुम्हाला. सावध व्हा. बीएसएनएलच्या कर्मचाऱ्यांनो सावध व्हा. कदाचित वंदनीय शिवसेना प्रमुखांचा आशीर्वाद मला कसा लाभला भाग्य आहे माझं. पण मला सारखं वाटत होतं मी जर आज लोकसभेत नसतो तर माझ्या महानगर टेलिफोन निगमच्या आणि बीएसएनएलच्या कर्मचाऱ्यांचा आवाज कोणी उठवला असता. तुमचा आवाज म्हणजे अरविंद सावंतांचा आवाज आहे. तुमची वेदना म्हणजे अरविंद सावंतांची वेदना आहे. तिथे मांडतो ती. मी जे बोलतो ते तुमच्यासाठी बोलतो. अगदी काल परवाकडे पुन्हा आमच्या सहकारी पतपेढीचे पैसे दिले नाहीत. मी त्यांना म्हटलं मी सभागृहात बोलू काय मला सांगा. बोलायची खोटी आणि पत्रही लिहिलं ताबडतोब. थाडकन पैसे आले पतपेढीच्या. आमचेच पगारातले पैसे कापले जातात, ते आमच्या तिजोरीत पाठवले जात नाहीत. हा सरळ सरळ गैरव्यवहार आहे, अनैतिक आहे, गैरकायदेशीर आहे. तिन्ही शब्द आहेत त्याला लागू पडतात. आता मात्र पतपेढीला मी सांगणार आहे, आता यापुढे तुम्ही अजिबात अनमान करू नका. असा प्रसंग घडला तर कायदेशीर नोटीसच द्या त्याला, त्याशिवाय ते सुधारणार नाही. गेल्या पहिल्या तुम्ही मी तर काय आता यंदा आचारसंहिता लागली म्हणून काय फरक नव्हता पडला. खरं तर दाखवायला पाहिजे होतं. रविशंकर प्रसादांनी माझ्या प्रश्नाला दिलेली 2014-15 मधली उत्तरं आणि कालांतराने ज्योतिरादित्य सिंधियापर्यंत आलेली उत्तरं, यांनी कुठलाच दिलेला शब्द पाळला नाही. म्हणजे मला खूप वाईट वाटतं की पंतप्रधान बद्दल आदर होता, प्रचंड आदर होता. वो खातो नती खावा देतो नती. भ्रष्टाचार करत नाही, भ्रष्टाचार करू देत नाही असे म्हणणारे पंतप्रधान साऱ्या भ्रष्टाचारांना घेऊन जात चालवते. तुमच्यातले काही लोकांना बीजेपी बद्दल कळवळा. कोण बघणार, कोण बघत नाही. आपले आई वडील होते, त्यांना वाटलं होतं का आपला पोरगा चांगला होईल, त्याला चांगला पगार मिळेल. आपण जरा मागे वळून बघितलं का लक्षात येईल कुठे होतो आपण आणि कुठं आलो होतो आपण. ते मागे वळून पाहणं फार महत्वाचं असतं बरं का. ते कळतं आपल्याला पुढं किती आलो ते. मग विचार केला पाहिजे की ज्यांनी हे केलं, म्हणजे नेहरूंपासून आता एक प्रघात झालाय. उठसूट नेहरूंवर बोलायचं. नेहरूंनी येऊ केलं, नेहरूंनी तेव केलं, नेहरूंनी तेव केलं. डिपार्टमेंट ऑफ टेलिकॉम या खात्याचा काही दबदबा होता. हा संबंध नेहरूंच्या काळातलं राजकारण तुम्हाला कळलं पाहिजे, त्याच्यापेक्षाही व्यवस्था कळली पाहिजे. तुमच्यातल्या किती लोकांना आता मला कधी कालची जन्माला आली कार्टी, काही अभ्यास नाही, काही नाही, राजकीय भाष्य करत राहतात, कुचेष्टा करतात, चेष्टा करतात, ज्येष्ठांची चेष्टा करतात. इतिहास सगळा बदलून टाकलायचा आहे त्याला. माझं आव्हान आहे भारतीय जनता पार्टीचं नाव घेऊन बोलतो. आज राजकारणासाठी नाही बोलत आहे, या देशाच्या संदर्भात बोलतोय. पंडित नेहरू आता ते म्हणतात वल्लभभाई पटेल पंतप्रधान झाले असते. आधी वल्लभभाई पटेल गेले किती साली येतात सांगा पहिलं.
माहितीये का देश स्वतंत्र झाला केव्हा? त्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये तुम्हाला सगळ्यांना कल्पना नसेल, सगळ्यात जास्त कारावास कोणी भोगलाय माहितीये का? पंडित नेहरू. स्वातंत्र्य लढ्यात सगळ्यात जास्त कारावास भोगणारा नेता कोण? तर पंडित जवाहरलाल नेहरू. 12 वर्ष ते कारागृहात होते. यांचा बापजादा कोण होता विचारा. हे तुम्हाला सुद्धा सांगतो याचं कारण तुम्ही पण समाजात जाण्यात अरे हे अरविंद सावंतची माणसाचं काही वेळा तुमची ओळख होते तेव्हा तो अरविंद सावंतचा माणूस हा प्रगल्भ असला पाहिजे, ज्ञानी असला पाहिजे, त्याला माहिती असलं पाहिजे, त्याला भांबवून नाही सोडलं पाहिजे कोणी. हा त्याने असा प्रश्न विचार, मी काय उत्तर देऊ, काय उत्तर देऊ? आम्ही वाचतच नाही ना मुळात. वाचेल तो वाचेल असं प्रबोधनकर ठाकरे म्हणायचे. वाचतच नाही. देश स्वतंत्र झाला कधीतरी, म्हणजे मला आजही आठवण येते. मी भाग्यवान आहे, थोडंसं आहे मला सवय वाचनाची, काही जिज्ञासूपणा आहे. इन्क्विजिटिव्हनेस असं म्हणतो ना, तो इन्क्विजिटिव्हनेस असला पाहिजे प्रत्येकाकडे. हे मला का नाही कळत, समजलं का नाही? म्हणजे खुशवंत सिंग नावाचे एक ग्रस्त विद्वान पत्रकार, ते त्या काळामध्ये इलस्ट्रेटेड वीकली ऑफ इंडिया यायचा. ते इलस्ट्रेटेड वीकली ऑफ इंडिया टाइम्स ऑफ इंडियाचं साप्ताहिक होतं. त्याच्यात मी तेव्हा एकदा पाहिलं होतं की देशाच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये झालेला जो देशाचं विभाजन झालं, दुभंगला देश, हिंदुस्थान पाकिस्तान झाला, तेव्हा काय घडलं. त्यांचं आणखीन एक पुस्तक चाळायला मिळालं मला. पुस्तक वाचायची हिंमत नाही झाली हो माझी, वाचायची हिंमत नाही झाली. इतका रक्तपात. पाकिस्तानातून हिंदुस्थानात लोक येत आहेत, हिंदुस्थानातून पाकिस्तानात जात आहेत. कुटुंब जे हाताला लागेल ते घेऊन जीव घेऊन येत आहेत. वाटेत एखादी पिशवी पडावी तशी मुलं गायब झाली, कळलंच नाही. पोरगा कुठे गेला, बायको कुठे गेली. गाडीच्या टपावर येत आहेत, वाटेत कोणी कोणाला मारतंय. रक्तपात. इंग्रजांनी हे आपल्याला दिलेलं डिवाइड अँड रूल, त्यातून देश दुभंगला. त्या रक्तपातानंतर देश स्वतंत्र झाला. तेव्हा पंतप्रधान नेहरूंना, म्हणजे आता पंतप्रधानच बोलतो, तेव्हा नेहरू नव्हते, तेव्हा सांगितलं महात्मा गांधी, वल्लभभाई पटेल आणि पंतप्रधान नेहरूंमधली मैत्री भन्नाट होती. आता मगाशी जसं बाळाचं उदाहरण, तसा आम्ही काही सुख दुःख वाटून घेतो, त्याची दुःख परवा नाही करत. ती छोटी गोष्ट आहे आमच्या दृष्टीनं, तिथं काय महान गोष्ट आहे हो. देशाचं नेतृत्व करायचं आहे. आणि पंडित नेहरू हे मोतीलाल नेहरू गर्भश्रीमंत घराण्यातला माणूस बरं का. त्याचे कपडे लंडनला जायचे, काही फेकत राहतात. त्यांचा संबंध ते आनंद विहार, एक बंगला त्यांचा पॅलेस आहे तो. त्या माणसाने अख्खी प्रॉपर्टी देशाला दिली. तुम्ही काय दिलं? तुम्ही अदानीला विकत आणला. तुम्ही देशाला काय दिलं? तुमच्यातल्या कोणी देशाला काय दिलं? एकाने दिलेलं सांगा. इतका त्याग केला माणूस. आणि जेव्हा देश स्वतंत्र झाला, ते पंतप्रधान झाले, तेव्हा देशाकडे फक्त 500 कोटी रुपये होते. किती? 500 कोटी. या देशामध्ये सेफ्टी पिन सुद्धा तयार होत नव्हती. सेफ्टी पिन सुद्धा आपल्या देशात मॅन्युफॅक्चर होत नव्हती. मी एकदा मला शशी थरूरांचं एक असंच व्याख्यान कुठेतरी बघायला मिळालं आणि सहज चाललं तर मला आश्चर्य वाटलं. त्याच्यामध्ये शशी थरूर असं म्हणतात की माणसाची लॉन्जिटिव्हिटी, वयोमर्यादा, आयुष्यमान किती होतं. आता जसं म्हणतो माणूस 75, 70, 80 सहज ॲव्हरेज जगतो असं म्हणतो आपण. तेव्हा त्यांनी दिलं, इंग्रजांनी जाताना आपल्याला इतकं वाईट करत ठेवलं होतं. आपल्या देशातील माणसांचं आयुष्य 27 वर्ष होतं. 1947 सालची देशातील सर्वसामान्य माणसांचं आयुष्यमान 27 वर्ष होते. भुके कंगाल देश, असा देश त्यांच्या हातात आला. आणि नेहरूंनी 500 कोटी वरच्या देशाला कुठे नेऊन ठेवलं? त्याच पंडित नेहरूंनी IIM काढलं, त्याच पंडित नेहरूंनी IIT काढली, त्याच पंडित नेहरूंनी इस्रो केलं. त्यात आपल्या शाळेत आपल्याला असायचं भाकरा नंगल, धरण मानलं, केवढं मोठं धरणाचं कौतुक वाटायचं. हे सगळं त्यांनी केलं. त्यांनीच पब्लिक सेक्टर निर्माण केले.
आपल्या टेलिकॉममध्ये नंतर पब्लिक सेक्टर झालं. आपण सरकारी होतो. रेल्वे, टेलिफोन, ह्या सगळ्या, रिझर्व्ह बँक, बँका नाही, बँका सगळ्या खाजगी होत्या. ऑइल कंपन्या सगळ्या खाजगी होता. बर्मा शेल, एसो अशी त्यांची नावं होती. आणि या सगळ्या बँका, ऑइल कंपन्या यांचं खाजगीकरण हे खाजगी होता. यांना सरकारीकरण कोणी केलं? स्वर्गीय इंदिरा गांधींनी केलं. नॅशनलायझेशन, राष्ट्रीयकरण, खाजगीकरणाकडून राष्ट्रीयकरण करण्याचं काम इंदिरा गांधींनी केलं. का केलं? तर बँका तळागाळात पोहोचल्या पाहिजेत. त्या तळागाळात गेले तर तळागाळामध्ये प्रत्येक माणसाला त्याचा लाभ मिळाला पाहिजे. म्हणून आजही तुमच्या गावागावात स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया दिसतात. तो त्याचा काळच आहे. खाजगी बँक असती तर गावात आली नसती. बरं, अकाउंट काढायला माणसं किती, पैसे तरी किती राहिले असते त्या बँकेत, द्यायची तरी काय कर्ज. हा दूरदृष्टिकोन होता देशाचा. खाऊजाच्या विरोधात पूर्णपणे नाही आम्ही. खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण, त्या ट्रम्पने तुम्हाला दाखवून दिलं जागतिकीकरणाचा फाटकन एक फटका मारल्याबरोबर. काल माझ्याकडे संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर म्हणजे पूर्वीचा औरंगाबाद, तिथल्या एका कंपनीतली काही लोक आली भेटायला. आणि भेटताना मला म्हणाली, बाई या कंपनीचा करार झाला, फक्त स्वाक्षरी करायची होती, कंपनी जोरात चालायची, काय विचारू का. पगार पण अगदी 15-17 हजार वाढ झाली होती, पगार वाढ व्हायची होती. आणि कंपनीनं करारावर स्वाक्षरी करायची थांबवली. ज्या दिवशी ट्रम्पनं तुमच्या संदर्भात कर लावायला सुरुवात केली, आयात कर, त्यांच्याकडचा आयात कर 50% लावल्याबरोबर टॅरिफ, इंग्रजीमध्ये टॅरिफ, तो 50%, 100% टॅरिफ लावल्या. वस्तूची किंमत आता आमच्याकडनं ही बाटली तिकडे, ही गाठी आम्हाला 5 रुपयात मिळते, याच्यावर 200 टाकलं तर ती गेली ना 15 रुपयाला, 20 रुपयाला. कोण घेणार? विकणार कोण? घेणार कोण? इतकं टॅरिफ लावलं की त्याच्यामुळे त्या कंपनीचा 100% व्यवसाय हा त्या अमेरिकेबरोबर होता. आता त्या अमेरिकेतनं टॅरिफ लावल्याबरोबर ह्यांचा धंदा गेला ठेवला. पटकन 50% पगारावर आले. आणि आता सांगून टाकलं करार राहिल्या बाजूला कंपनीच आम्ही बंद करतोय. बेरोजगार माणसं फिरतायत. बरं, तुमची मुलं कदाचित परदेशात असतील, पण तीही कॉन्ट्रॅक्टवरच आहे, तेवढं लक्षात ठेवा. पण तिथे पैसे भरपूर मिळतात. मुलगा चांगला असला तर 4 पैसे गाठीला ठेवून येऊ शकतो. आता त्यांनी तो H1B व्हिसा पण बंद करून टाकला. म्हणजे आपली मुलं परदेशात शिकायला ती बंद झाली. आता हा जो परिणाम आहे, दुष्परिणाम आहे, तो आपल्याला कळायला उशीर लागतो. म्हणून जेव्हा लोकसभेमध्ये काही गोष्टी घडतात ते तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. रेल्वेचं सुद्धा वेगळ्या पद्धतीनं खाजगीकरण सुरू आहे. आता रेल्वेत प्रवास करता तुम्ही, तेव्हा आता तुमची आर्थिक परिस्थिती चांगली असल्यामुळे AC मधनं फिरता, AC 2 टायर मधनं फिरता, तुम्हाला बेड मिळतो, तुम्हाला चादर मिळते, तुम्हाला ब्लँकेट मिळतं. आणून देणारा मुलगा जो असतो तो पूर्वी रेल्वेचा कर्मचारी होता. आता रेल्वेचा कर्मचारी आहे, तो कंत्राटी माणूस आहे जो तुम्हाला बेड आणून देतो. तो रेल्वेचं किचन जे असतं आतमध्ये गाडीत ते सुद्धा कंत्राटी. सगळ्या गोष्टी कंत्राटी. देशच घाण टाकायला निघालेले आहेत. आणि मग देश घाण टाकताना एक वेगळी वृत्ती आहे, काय माहिती नाही बाबा. म्हणजे भस्म्यारोग झालाय का काय कळत नाही यांना. सत्तेचा भस्म्यारोग, कुठेही जा तिथे सत्ता पाहिजे. आणि जेव्हा हिंदुत्वासाठी वंदनीय शिवसेना प्रमुखांनी समर्थन केलं, ते हिंदुत्व केव्हाच हरवून गेलं. ते हिंदुत्व होतं राष्ट्रीयत्व. तुम्हाला पण वाईट वाटेल, चीड येईल, ती कर्नल कुरेशी. ती कर्नल कुरेशी कोण? एक मुस्लिम आपली कर्नल, डिफेन्समध्ये. सिंदूरचं युद्ध झाल्यानंतर ती समोर उभी राहिली ना लढायला. यांच्यातला एक खासदार आमदार म्हणतो, वो तो पाकिस्तानी की बहीण खडी थी. अरे काय तळापायची आत मस्तकात जाते की नाही. नुसता द्वेष पसरवणं हे काम चालू आहे. मी त्या दिवशी पत्रकार परिषदेत पण शब्द तोच वापरला. रविशंकर प्रसादांनी असाच शब्द वापरला होता, विरोध नहीं विद्वेष हो रहा है. तो विद्वेष कौन फैला रहा है भैया? हम फैला रहे क्या? आम्ही इन्क्लुझिव्ह आहोत म्हणून आम्ही हिंदुत्व सोडलंय.
क्षणभर मी असंही विचारतो तुम्हाला, बरं सोडा, काय करायचं सांगा, ह्याला घालूया सगळ्यांना, चला दाखवा मला घालून. रोज उठून जगण्याच्या विषयावर बोलतच नाही. जगण्याच्या विषयावर तुमच्या म्हणजे पंतप्रधान मोदींची सगळी भाषणं दाखवावी लागतील देशाचे मुख्यमंत्री असताना. डॉलर रुपया किती घसरला? 91 रुपये. ये डॉलर कैसा घटता है? डॉलर अगर उसकी कीमत, रुपये की कीमत कम होती है तो इसका मतलब होता है देश की प्रतिभा विश्व में मलिन होती है. आज काय झाली? आज मलिन झाली की गाजली 91 रुपयावर गेल्यावर? अनेक विषय आहेत सांगण्यासारखे. आत्ता 2-3 कायदे तुम्हाला मुद्दाम सांगतो कशा पद्धतीनं काम चालतं. काही गोष्टी तर आता काय झालंय, खाजगीकरणाचा यांनी दिला फुकट मोबाईल लोकांना सवय लागली. फुकट काय म्हणतं, राजकारणात पण तेच सुरू आहे. फुकट का चालले लोक, वाहून चालली लोक. आता 2-3 कायद्यातली वजह सांगतो. 370 गेलं तेव्हा मी मंत्री होतो, मला केवढा आनंद झालेला. आजही काश्मीर राज्याचा दर्जा मिळाला नाही, आजही लडाखला राज्याचा दर्जा मिळाला नाही. मग तुम्ही केलं काय नक्की? वांगचू तुम्हाला माहिती पाहिजे बरं का. वातावरणातील बदलावर अतिशय अभ्यासू असा माणूस वांगचू. त्या वांगचूला जागतिक ओळख आहे त्या माणसाची. त्या वांगचूनं लडाखमध्ये चीन घुसते असं म्हणाला म्हणून त्याला देशद्रोही ठरवून जन्म टाकून दिले. कुठे आहेत माहिती नाही. देशाचे उपराष्ट्रपती, राज्यसभेचे चेअरमन, सभापती धनखड कुठे आहेत माहिती नाही. एकदा जरासे ओझरते दाखवले, परत गायब आहेत, एक शब्द बोलत नाही. ही लोकशाही आहे की हुकुमशाही आहे, तुम्ही ठरवा. तुम्ही म्हणाल आता तुम्हाला कसं झालंय, तुम्ही आपण सुखी जीव आहोत सध्या देवाच्या दयेने. अगदी कोविड मध्ये सुद्धा सगळ्यात सुखी कोण होतं तर माझा महानगर टेलिफोन निगमचा कर्मचारी होता. त्याचा मला आनंद आहे, कारण त्याला भरपूर पेन्शन मिळत होती. त्याला काय जगाच्या बाजारपेठेत भाग होते स्वस्त होते काय फरक पडत नव्हता. पण विसरू नका, मी सुखी आहे, मी इतरांना सुखी करण्यासाठी जन्माला आलेलो आहे. मी सुखी आहे म्हणून काय फायदा, मग कशाला जन्माला? शिवसेनेचा जन्म हाच आहे ना, अन्यायावर तुटून पडणे, ज्याच्यावर अन्याय होतो त्याला मदत करण्यासाठी आलो, संघर्ष करण्यासाठी जन्म घेऊन घेतला आपण. माझ्यापुरतं सुख नाही. आम्ही कुठे विचार केला तुम्हाला पेन्शन मिळालं, मला अजूनही देत नाही पेन्शन, मग थांबलो नाही मी. पण ही जी काही परिस्थिती आहे ती आपण ओळखली पाहिजे. मध्यंतरी निवडणूक आयोगानं ते मुद्दाम तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. एक कायदा बदलला केंद्रानं. कायदा काय केला होता की निवडणूक आयुक्ताला त्याची निवड करण्यासाठी एक निवड समिती असेल आणि ती निवड समिती, त्या निवड समितीमध्ये देशाचे पंतप्रधान असतील, देशाचे विरोधी पक्षनेता असतील आणि देशाचे सरन्यायाधीश असतील. यांनी काय करावं, कायदा बदलला आणि देशाच्या सरन्यायाधीशालाच काढून टाकलं. पण देशात सरन्याय दोघांचं भांडण काय झालं, तो न्यायिक भूमिका घेईल ना की बाबा कोण असला पाहिजे. तो न्यायिक भूमिका घेणाऱ्या माणसालाच बाजूला काढून टाकलं. आणि मग काय केलं, तिथं देशाचे पंतप्रधान असतील, देशाचे विरोधी पक्षनेता असतील आणि तिसऱ्या जागेवरची ते सरन्यायाधीश होते, तिथं कोण असेल तर माननीय पंतप्रधान ज्याची नेमणूक करतील असा मंत्री असेल. म्हणजे काय झालं, 2:2, 2 विरुद्ध 1 काय झालं. म्हणजे ज्यांना पाहिजे त्याची निवड करता येईल. आता निवड केलं तर पुन्हा काय त्यात आणखीन काय तरतूद केली, तरतूद अशी केली की त्या इलेक्शन कमिशनरच्या विरोधात देशातील कुठल्याही कोर्टात तुम्हाला जाता येणार नाही. राहुल गांधींनी जेव्हा पत्रकार परिषद घेऊन वोट चोरी हा विषय घेतला तेव्हा हे काय म्हणे, कोर्ट पे जाऊ ना, कोर्ट पे जाऊ ना. अरे कोर्टात जाऊन काय करणार, कोर्टात तुम्हीच कायदा केलाय ना. इलेक्शन कमिशनरच्या विरोधात कोर्टात जाणं आहे, जाता येणार नाही म्हणतो तो. असा माजोरेपणाने वागतो ना तो. म्हणून सावध राहा. दुसरा कायदा असाच केला. आता आपली जी कोर्टात केस आहे शिवसेनेची, काय केस आहे, साधे आर्टिकल 10. तुम्ही आता शिकलेली मुलात काही बी येईल, तुमची मुलं LLB आहेत, त्याच्यामध्ये तरतूद काय आहे
की खरं तर आयाराम गयाराम होत होते त्यावेळेला. कोणी कुठल्या पक्षाचा कोणी. आता तुझी काल बाजारपेठ पाहिली तुम्ही? काल बाजारपेठ पाहिली की नाही आयाराम गयारामची? इधर नाही उधर, उधर नाही इधर. ताबडतोब कुठे जाऊन तिकीट घेऊन लाज सुद्धा वाटत नाही माणसाला. विचाराधारावर उभे राहिलेले आम्ही हिंदुत्वाचा विचार, आम्ही साहेबांचे विचार घेऊन. कसले विचार? आधी विचार तर सांगा, साहेबांचा कुठला विचार तुम्हाला कळला तो तरी सांगा. देशाच्या बाबतीत साहेबांचं काय म्हणणं होतं आठवतं ना? आता यापुढे जर असा आमदार फुटला तर त्याला रस्त्यात तुडदवा सांगितलं त्याला साहेबांनी. याला कुठे तुडदवायचं ठरवा. आता निष्ठा तुमच्या वैधानिक काम होऊ देत नाहीत कुठलंही. आणि मग याच्यामध्ये सुद्धा त्यांनी असंच केलं, त्याला बेकायदेशीर काम. आत्ता शेवटचं माझं भाषण आहे बघा, त्या न्यूक्लिअर पॉवरवर आहे. आणि न्यूक्लिअर पॉवरवरती बिल आणलं. त्या बिलामध्ये असं लिहिलं की यापुढं अणु ऊर्जा निर्माण करण्यासाठी आपले भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर हे पण पंडित नेहरूंनी निर्माण केलेलं बरं का. बाबा होते डॉक्टर बाबा, होमी बाबा. आपली इस्रो त्यांनी निर्माण केली. मग ही ऊर्जा अणु ऊर्जा, फिकोशिमाचं जे उदाहरण झालं, फिकोशिमाचं जपानमधलं तितकं भयानक आहे की जपाननं पुढे ठरवलं की अणु ऊर्जा करायची नाही. आमच्या जैतापूरमध्ये करायचं चाललं होतं. जैतापुरातल्या लोकांनी विरोध केला. का विरोध केला? अणु ऊर्जा निर्माण करताना इथे चेंबूरला तिथे आहे त्यांचं BRC मध्ये. मी गेलो होतो त्या थर्मल पॉवर, ते बंद आहे आता, पण त्याच्या आत गेलो होतो. काय आतमध्ये असतं तर तुम्हाला आजच्या त्याचं जे पाणी, उष्णता भयानक 1000-2000 डिग्रीच्या वर जातं. ते जे काय पाणी असेल ते पाणी आम्ही समुद्रात सोडणार. आता समुद्रात एवढं कडक कडकडीत पाणी गेल्यानंतर समुद्रात त्या जीवांचं काय होणार? कसे जीव जगतील? मग ते जगणार नाही तर त्याच्यावर जगणाऱ्यांचं ते कसे जगतील? समुद्रातल्या जीवावर जगणारे त्याच्या जीवांचं काय? पण ते मासे मिळाले तर हे जगणार आहेत, हेही जगणार नाहीत. म्हणून विरोध झाला. त्या अणु ऊर्जा प्रकल्पामध्ये आता त्यांनी खाजगीकरण आणायचं ठरवलं. आणि खाजगीकरणामध्ये काय लिहिलं की या अणु ऊर्जा प्रकल्पानं त्याच्यात त्यांनी 3 वेगळी प्रकरणं केली. साईज ऑफ दी पॉवर स्टेशन, पॉवर प्रोडक्शन काय आहे तर एक कंपनी 100 मेगावॅट प्रोडक्शन करेल, दुसरी 1000 करेल, 2000 करेल, तिसरी 3000 करेल. आता त्या 100 मेगावॅटमुळे एखादा अपघात दुर्दैवानं घडला आणि जर काही नुकसान झालं, आता इथे बसलो हे एवढं ह्याचं नुकसान झालं सगळं, किंवा एखादी इमारत पडली तर ते असं म्हणतात त्या इमारतीचा किती तोटा झाला? टोटल 500 कोटीचा तोटा झाला. नाही 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 नाही, याची साईज 100 मेगावॅटची होती, हा फक्त 10 लाख रुपये देऊ शकेल. साईज पण मी लिहिले, हाऊ यू रिलेट द डॅमेज विथ द साईज ऑफ दी पॉवर स्टेशन. माझं वाक्य आहे, तुम्ही बघा ते तुम्हाला कळेल. म्हणजे इतकी बदमाशी. आणि पुन्हा त्याच्यातही तेच केलं त्यांनी. या कंपन्यांच्या विरुद्ध तुम्हाला कोर्टात जाता येणार नाही. पण जायचं कुठं? जायचं कुठं? नुकसान झालं तर बघायला भेटायला जायचं नाही. तर हे जे काय आहे ही कार्यपद्धती सुरू आहे. ते केव्हा तरी देशात असतात देशाचे पंतप्रधान, आणि केव्हा केव्हा तरी वाटतात. लोकसभेत ते आयुष्यात येत नाहीत. पहिल्या दिवशी राष्ट्रगीताला, शेवटच्या दिवशी राष्ट्रगीताला चुकून मागून एखादं भाषण. मध्यंतरी वंदे मातरम आठवलं त्यांना. आम्ही जेव्हा प्रदूषणावर चर्चा करायची मागितली, मनरेगावर, तर मनरेगा, तुम्ही सगळेजण मुंबईकर असल्यावर तुम्हाला त्याची किंमत कळली नाही. पण बरेच जण गावाला जातात, खास करून कोकणामध्ये मनरेगा फारशी काही वापरली जात नाही, पण इतरत्र जास्त त्याचा उपयोग होतो. काय मनरेगा? महात्मा गांधी ती नावाने ती योजना आहे, रोजगार हमी योजना. आता ती रोजगार हमी योजना आमच्या पागेंनी महाराष्ट्रात सुरू केली होती. ती त्यावेळेला राजीव गांधींना खूप आवडली आणि त्यांनी ती देशभर आणली. त्याला नाव दिलं महात्मा गांधी रोजगार. आता महात्मा गांधी रोजगार हमी योजना आहे, तिचं नाव बदलण्याचं काही कारण आहे का? नाव बदललं, जी रॅम योजना, म्हणजे जी राम आणला. बरं, पहिलं काय केलं? नाव बदललं. काय मिळतं काय तुम्हाला याच्यातनं? जी राम, जी म्हणजे ग्रामीण, आर म्हणजे रोजगार, ए म्हणजे आजीविका, आणि एम म्हणजे मिशन. तिथे त्यांना सापडला नाही हिंदी शब्द, मग मिशन टाकून दिला. म्हणजे राम दिसला पाहिजे काहीतरी शब्दात. म्हणजे आम्हाला प्रत्येक वेळा असं दाखवायचं. आयुष्यात कधी रामाला भजलेत की नाही मला शंका वाटते हो. प्रभू रामचंद्र
त्याची खरंच वाईट वाटतं. त्या दैवताची आज जी चेष्टा चालली आहे, बाजार बांधलाय. केवढा त्यागी माणूस. लक्ष्मणकडे बघितलं तर त्याला वाटतं किती मोठा बंधुभाव. बंधूने आपला संसार सोडून त्याच्यासोबत आला. मग उर्मिलेची आठवण पडते. मग उर्मिलेचा किती त्याग. पती तिकडे फिरतोय, ही इकडे बिचारी घरी आहे. विचार केला कधी? आणि ते प्रभू रामचंद्र त्यांना दशरथ राजा शिक्षा सांगतोय, तुला 14 वर्ष वनवासात जायचंय. कुणाच्या अट्टापायी? कैकईच्या. कैकई कोण? तर प्रभू रामचंद्रांची सावत्र आई. तिच्या अट्टापायी जेव्हा तिला पाठवते, त्या प्रभू रामचंद्र नाही म्हणाले दशरथ राजाला, वडिलांना, राजा मी का जावं? कुणाच्या आग्रहासाठी तुम्ही मला शिक्षा देताय? ती तर माझी सावत्र आई आहे. नाही म्हणाले ना. मातेची आज्ञा, आज्ञाधारक प्रभू रामचंद्र. आणि तिथून ते संबंध रामायण तुम्हाला त्याच्या 2 लढाया लक्षात असतील. एक लढाई लंकेची, रावणाला पराभव. तो रावण सुद्धा शंकराचा भक्त होता हे विसरू नका. रावण शंकराचा भक्त होता. शंकर त्याला प्रसन्न होता. आणि त्याला त्याच्या त्या खूप प्रवृत्तीमुळे सीतेला पळवून नेणं ही खूप प्रवृत्ती होती. पण तरी सुद्धा रावणानं संस्कार सांभाळला. बरं, सीतेवर अत्याचार नाही केला होता. तिला आणून ठेवलं होतं. आणि मग त्या प्रभू रामचंद्रांचा पराभव करण्यासाठी वानरांची सेना उभी राहते. खारीची गोष्ट तुम्हाला माहिती आहे, छोटीशी खारीचा वाटा, ती आपली माती घालते. प्रभू रामचंद्राची लढाई रावणांबरोबर होते. रावणाचा पराभव प्रभू रामचंद्र करतात. आणि पराभव केल्यानंतर प्रभू रामचंद्र म्हणत नाहीत की मी आता श्रीलंकेचा राजा, मैंने पराजित किया है. नाही म्हणत ना, मी श्रीलंकेचा राजा. विभीषणाकडे राज्य दिलं जातं. किष्किंधाची लढाई झाली, सुग्रीवाली, आणि वालीचा पराभव झाल्यानंतर नाही म्हणत प्रभू रामचंद्र मी आता किष्किंधाचा राजा. नाही म्हणत 50 खोके घ्या आणि मला राज्य द्या. नाही म्हणत कायदे तोडा आणि मला राज्य द्या. नाही म्हणत. त्यागी राजा कुठे आणि भोगी बीजेपी कुठे? फरक कळतो? कळतो की नाही फरक? कोणी बीजेपी वाला असेल तर त्यांनी विचारो मला, कारण युनियन आहे ना आपली, तिथे सगळे असतात. नाही कळत भोगी. आणि प्रभू रामचंद्रचं नाव घेता. सकाळी उठल्यावर सुरुवात, जय श्री राम, आज मैं थोड़ा झूठ बोलने वाला हूँ. प्रभू थोडी बचत करना, थोडा माया करना, थोडी क्षमा करना. रावणासारखा कारभार करताय तुम्ही. लाज कशी वाटत नाही त्या. आणि मग जी राम नाव दिलं. आजीविका मिशन. पुढं काय केलं? मनरेगाचा जो होता तो पूर्वी पहिला त्याच्यातला पोट नियम काय होता? मागेल त्याला काम. गावात दुष्काळ पडला का बिचारे वाट लागते त्या संबंध. उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रात, विदर्भात. मग तो काय करेल शेतकरी? तो मला काहीतरी काम द्या, पण मला पैसे मिळू द्या. मागेल त्याला काम. आणि काम किती? 100 दिवस काम मिळणार. मागेल त्याला काम. पुन्हा सांगतो, मागेल त्याला काम. काम कोण ठरवणार? राज्यातील योद्धा, गावातली ग्रामपंचायत ठरवेल आणि त्याला काम देईल. याने आता काय केलं? मागेल त्याला काम नाही, आम्ही सांगू ते काम. सांगताना 100चे 125 दिवस केलं. पण ते 100 दिवस जे देत होता तेव्हा केंद्र सरकार 100% पैसे देत होते. आज यांनी सांगितलं 60% पैसे आम्ही देऊ, 40% राज्याने खर्च करायचा. आता राज्य 40% कुठून आणणार? 9 लाख कोटी कर्ज लाडक्या बहिणी. 9 लाख कोटीचं कर्ज आहे. बेरोजगारांच्या फौजा उभ्या आहेत. आणि 40% पैसे राज्याने द्या. त्या बिचाऱ्या 100-125 सोड रे, 50 दिवस रोजगार नाही देऊ शकणार. हे असली घाणेरडी लोक आहेत. वल्लभभाई पटेलांबद्दल प्रेम आहे ना आम्हाला, पण आम्हालाही अभिमान वाटतो. गृहमंत्री म्हणून त्यांनी केलेलं काम प्रचंड मोठं आहे. नेहरूंमुळे ते वल्लभभाई पटेल पंतप्रधान झाले. अरे समजा क्षणभर असं धरूया, वल्लभभाई पटेल पंतप्रधान काय झालं असतं? वल्लभभाई पटेल देशाचे गृहमंत्री असताना त्यांनी RSS वर बंदी आणली होती. RSS वर बंदी घाला. तर वल्लभभाई पटेल जर असते तर RSS वर कायमची बंदी गेली असती. कळतं? त्यांचा पुतळा उभारला आम्ही. त्या पुतळ्याला ONGC, इंडियन ऑइल,
भारत पेट्रोलियम यांच्या CSR फंडात सगळा वळवला घडाधड. मी पेट्रोलियम कमिटीमध्ये असताना सेक्रेटरीला घाम फुटला होता. म्हटलं CSR फंडाचा काय नियम काय आहे? नफ्याच्या 2% पैसे आम्ही CSR ला वापरू शकतो. मग एवढा मोठा नफा ONGC ला झाला का की तुम्ही 1,500 कोटी रुपये दिले त्या पुतळ्याला? त्याच वर्षी ONGC खाट्यात आले. खाटकाल कळते तुम्हाला? दादागिरी आहे चक्क सुरू आहे सगळी. बन माझी मेरी मर्जी जो मैं चाहू करूंगा. आपलं काय होईल याच्यावर समजून जा. आपण सुटलो बरं, पहिलं तीराला लागलो, आता झालं. पण आपल्या मुलाबाळांचं काय? म्हणून शिवसेनेचा निर्मिती केली तेव्हा साहेबांनी स्वतःचा नाही विचार केला, माझ्या महाराष्ट्राचं काय, माझ्या मराठी माणसाचं काय. तर मराठी कोण परत त्याच्यात वाद. आता बघा हा आमचा मराठी माणूस जो जो इथं जन्माला आला, महाराष्ट्रात पडला, महाराष्ट्राच्या भूमीशी सबरच झाला, तो आमचा माणूस आहे ना. असो प्रांत आणि धर्मही कुठला, जो जो या संस्कृतीत नटला, म्हणून मराठी आम्ही तयाला, तयासी नाते आमचे जुडे. मराठी पाऊल पडते, मराठी पाऊल पडते, तो मराठी आहे. लाभले आमास भाग्य बोलतो मराठी, झालो आम्हीच धन्य ऐकतो मराठी. एवढ्या जगात असं म्हणतो तो, जात धर्म पंथ एक मानतो मराठी. एवढ्या जगात जात धर्म पंथ एक मानतो मराठी, तो मराठी. त्या मराठी माणसाचा हा महाराष्ट्र. त्याच्यासाठी 106 होतात, त्यांनी आपले प्राण दिले, संघर्ष केला. खरं तर 106 काय 150, 200, 250 माणसं मेली. आम्हाला अजून कळलं नाही. म्हणून तुम्हाला सांगतो, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे असं जेव्हा म्हणतो आपण, तेव्हा आम्हाला मिळालंय बरं, आता द्यायला पाहिजे पुढच्या पिढीला. ते देणं म्हणजे विचार देणं आहे, ते देणं म्हणजे निष्ठा रुजवणं आहे, ते देणं म्हणजे एकजिन्सीपणाने वागणं आहे, ते देणं म्हणजे एकत्रपणे आपल्या देशाला पुढे नेणं आहे. आम्ही काय करतो? देणं म्हणजे काय? मी काय दिलं पाहिजे. डू नॉट आस्क व्हॉट अमेरिका इज गिवन टू यू, जस्ट थिंक ऑफ इट व्हॉट यू हॅव गिवन टू अमेरिका. मुलं परदेशात असतील, आनंद आहे. आमच्या भगिनी परदेशात जातात, आनंद आहे. पण तिकडे फटके मारले का पुन्हा मातीची आठवण येते. त्या मातीला विसरू नका. ती महाराष्ट्राची माती आहे, ती देशाची माती आहे, ती माझ्या MTL ची सुद्धा माती आहे, एवढं लक्षात ठेवा. तो MTLचा ती वायर होती, ती तार होती, म्हणून आपण एकत्र आलो. त्या तारेच्या स्पंदनानं एकत्र आलो. त्या तारेच्या स्पंदनाचा आवाज कधी सतारीसारखा वाजला, कधी विणेसारखा वाजला, कधी त्यांनी 11 रूप पण घेतलं बरं, आणि संघर्ष केला. आज हे सगळं आठवून सांगताना आपल्या ह्या बैठकीचं वैशिष्ट्य तेच आहे, मागे वळून पाहतो आणि पुढे जातो. म्हणून या विषयावर बोलताना महाराष्ट्राला विसरू नका तुम्ही. मी तर म्हणतो, नातवंडांना घेऊन येणं फिरायचं तुम्ही, मुद्दाम हुतात्मा स्मारक दाखवा, गेटवे ऑफ इंडिया जरूर दाखवाल. त्या गेटवे ऑफ इंडियातून कोण आलं तेही सांगा, रोखलं कोणी तेही सांगा. पुढे या आणि हुतात्मा चौक दाखवा. हा कोणाचा आहे बाळ माहिती का तुला? तो इंग्रजी शाळेत शिकतो, त्याला काय कळते. पण आम्ही सुद्धा काय काम केलं म्हणजे मला उद्धवजींचं कधी कधी आश्चर्य वाटतं. कोविडमध्ये आपण आज सगळे जिवंत आहोत, आपले काही मित्र परिवार गेला बरं, विसरता नाही येणार. पण तरी सुद्धा महाराष्ट्रातील करोडो लोकांचे प्राण कोणी वाचवले, त्याचं नाव आहे उद्धवजी बाळासाहेब ठाकरे. विसरता येईल का हो तुम्हाला? जेव्हा देशामध्ये गंगा प्रेत दुथडी भरून ती गंगा वाहत होती प्रेतांनी, आकडा नाही सांगता आला आजपर्यंत त्यांना किती माणसं मेली, मुद्दाम सांगणार नाहीत. कशाला पाहिजे? कुंभमेळ्यात किती माणसं मेली हो UP मध्ये? आकडा सांगतात का? नाही सांगत. इथं उद्धवजींनी सांगितलं लपवायचं एक पण नाही, जिवंत ठेवली माणसं, जगवली उद्धवजींनी इथं कोविडमध्ये. तुम्हाला सर्वांना मुंबईत राहता, पाणी मिळतं ना रे? 365 दिवस पाणी मिळतं ना? दुष्काळ पडला, हे झालं, अशी कारणं सांगितली जातात का? नाही ना.
ते पाणी काय मिळतं? तर आदरणीय उद्धवजींनी अप्पर वैतरणा धरण महापालिकेच्या निधीतून बांधतं. हा अंडरलाईन करा. धरण बांधणं कोणाचं काम आहे? केंद्र आणि राज्य सरकार. बांधला कोणी? माझ्या मुंबईच्या महानगरपालिकेने बांधला. कुणाच्या मार्गदर्शनाखाली? आदरणीय उद्धवजींच्या मार्गदर्शनाखाली. तिला नाव दिलं त्या धरणाला, वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब अप्पर वैतरणा धरण. कल्पना आहे? पाणी का मिळतं? कल्पना आहे? महानगरपालिकेच्या तुम्ही आता सगळे पैसेवाले झालात, काही सीजीएसएस मध्ये जात असाल, काही चांगल्या ठिकाणी जात असाल, पण मग आपल्याला महानगरपालिका जिचं काम आहे नियमाने प्राथमिक आरोग्य केंद्र चालवणे, प्रायमरी हेल्थ सेंटर, आणि आम्ही काय चालवतो? सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल चालवतोय ना मुंबईत, चालवतोय की नाही? आणि मोफत. आता राज्य सरकारनं कायदा केला परत, राज्याचे जे सरकारी हॉस्पिटल आहेत, म्हणजे जे जे आलं हे केएम महापालिकेचं, नायर महापालिकेचं, सायन महापालिकेचं, जे जे महापालिकेचं नाही बरं काय, पण परत लक्षात ठेवा. तिथं आता त्यांनी ह्या ज्या सगळ्या सिटी स्कॅन येन ते आहेत ना, या चाचण्यांसाठी खाजगी कंपनी ठेवली आणि त्या ठिकाणी तुमच्याकडनं पैसे घेतले जातील. आता मुंबई महापालिका माझी उद्धवजींच्या मार्गे स्वस्तात फुकट देत राहिली. शिक्षणाचा दर्जा वाढवला. कधी आलं तुमच्या लक्षात? तुमच्या मुलांना सीबीएसई मध्ये शाळेत जायचे, आयसीएसई मध्ये शाळेत जायचे, लाखो रुपये फी मागितली जात होती. चिठ्ठ्या आहे पाहिजे. आदित्यजींनी त्या सुरुवात केलं आणि मुंबई पब्लिक स्कूल काढलं, आणि त्या मुंबई पब्लिक स्कूलमध्ये सीबीएसई, आयसीएसई, IB या उच्च दर्जाचं शिक्षण गोरगरिबांच्या मुलांना मोफत फुकट जे शिकवण्याचं सुरू केलं मुंबई महापालिकेने. लाखो रुपये फी घेतली जाते. मुंबईकरांनो हे विसरू नका. पाणी गेले, पाणी द्या म्हणताना आम्ही नाही विचारलं कोणाला, जात कुठली, पात कुठली, पंथ कुठला, धर्म कुठला, कुठला राज्याचा, सगळ्यांना पाणी दिलं. ॲम्ब्युलन्स दिले माझ्या जाणीवनं 16. आम्ही नाही विचारलं त्या ॲम्ब्युलन्स कुणासाठी आहेत, कुठल्या जातीसाठी, पातीसाठी, धर्म, प्राण वाचवण्यासाठी आहे. माझी ॲम्ब्युलन्स मुंबईकरांचे प्राण वाचवण्यासाठी आहे, लक्षात ठेवा. ती ॲम्ब्युलन्स आपण सुरू केली. ह्या सगळ्या सेवा आपण देतो तेव्हा विचार केला पाहिजे. देशामध्ये एकमेव पक्ष आहे जो ब्लड डोनेशन करतो आणि ॲम्ब्युलन्स पण सेवा देतो, बाकी कोण करत नाही. निवडणुका आल्या का करत असतं. आपलं वर्षानुवर्ष वार्षिक कसं असतं पंढरपूरच्या वारीसारखं, तसं हे सुरू असतं. म्हणून आत्ता या परिस्थितीमध्ये मला असं वाटतं जे होईल ते होईल, सामोरं जाणं आपलं काम आहे. सरकार कायम आयुष्यभर राहतात असं समजू नका. वरचे आजही किती, हिटलर सुद्धा जन्माला आला, रामकृष्णही आले गेले, तसे हिटलरही आला आणि गेला. हिटलर सुद्धा निवडूनच आला होता, नंतर हुकुमशाहीकडे गेला. तसा पुतीनही तसाच वागतोय. त्याच पावलावर आपले मोदी चाललेले आहेत सध्या, पुतिनांसारखं वागण्यासाठी. म्हणून कोणी चिरकाल टिकणारा नाहीये, पण चिरकाल विचार टिकतो. विचार स्वाभिमानाचा टिकतो, विचार संघर्षाचा टिकतो, विचार देशाचा टिकतो, राष्ट्रभक्तीचा टिकतो. कधीतरी विचार केला का रे? तो नंदुरबारचं 14 वर्षाचं पोरग तिरंगा हातात घेऊन भारत माता की जय म्हणतोय, त्याला इंग्रजांचे पोलीस गोळ्या घालतायत, दारतीर्थी पडते, त्यांनी जीव दिला म्हणून आपण स्वातंत्र्य भोगतोय. आपल्या पिढीत 99% लोक असतील की ज्यांचा जन्म स्वातंत्र्यानंतर झालेला असतील. आता इथं सुद्धा केला विचार आपण, कशासाठी त्या 14 वर्षाच्या मुलांनी प्राण दिलं, कशासाठी शहीद भगतसिंग गेले, कशासाठी राजगुरू गेला, कशासाठी बाबासाहेबांनी पुढे देशाची घटना लिहिली. त्या देशाच्या घटनेतील एकच वाक्य सांगतो आणि माझं भाषण संपवतो. ते असंच म्हणायचे, वंचितांच्या बाबतीत त्यांचा एकच तो चीड होती आणि सत्य होतं ते. जसं अमेरिकेत मार्टिन ल्युथर किंग जन्माला आले, काळा आहे म्हणून त्याला जर माणसाला माणूस म्हणून जगू देत नव्हते. आपल्या देशात शूद्र आहे म्हणून त्याला माणसाला जगू देत नव्हते. सनातन सनातन म्हणतात, तेव्हा त्या शूद्रांचं काय, मला प्रश्नाचं उत्तर द्या. तुमच्या डोक्यात चातुर्वर्ण आहे का, त्याचं उत्तर द्या. तुमच्या डोक्यात सती जाणं आहे का, त्याचं उत्तर द्या. हाच जो काय प्रकार तेव्हा घडत होता असेल, तेव्हा माणूस म्हणून जगण्याचा हक्क ज्यांचा काढून घेतला त्या वंचितांसाठी ते उभे राहिले बाबासाहेब. आणि शेवटी घटनेमध्ये त्यांनी काय लिहिलं त्या सगळ्या वंचितांना, बाळांनो शिकारे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, एकत्र या. शिकलं पाहिजे, शिकल्याशिवाय कळणार नाही तुम्हाला, गडवणार लोक.
त्यातलं काही बाळबोध मी सांगत असतो, छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला कळतील. पावलं कशी आहेत ती, म्हणजे आई जसं भाताचं शीत बघते आणि सांगते ना भात शिजला की नाही, देशात काय चाललं ते 3 कायदे तुम्हाला मगाशी मी सांगितले. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. पण एक वेळ संघर्ष केला नाहीच तरी चालेल, पण विकले जाऊ नका. आज माझ्या मुंबईत मतदार विकला जातोय, उमेदवार विकला जातोय, आमदार विकला जातोय, खासदार विकला जातोय. देशामध्ये देशाच्या लोकशाहीच्या मुळावर घाव आलाय. तेव्हा माझं मेमटेल सुद्धा विकलं जाते. बांधवांनो, जागे व्हा रे, एक व्हा. हे जगायचं किती माहिती नाही, पण जोपर्यंत देहामध्ये रक्त आहे तोपर्यंत देशासाठी, महाराष्ट्रासाठी, मराठी माणसासाठी आणि माझ्या एमटीएल बीसीएल साठी असाच झगडत राहीन, संघर्ष करत राहीन. विकला जाणार नाही. तुम्हाला अभिमान वाटला पाहिजे, एवढे विकले जाणारे उभे असताना सुद्धा बाजारपेठेत आमचं नाव येतं. अरविंद सावंतला कोणी फोन करत नाही, कारण त्यांना माहिती आहे उभा चिरला तरी हा विकला जाणार नाही, तो विकल्या न जाणाऱ्या. आणि जसा मी आहे तशीच तुम्ही आहात, पण तुमचाही मला अभिमान वाटतो. अशीच माझी माणसं, ही खरी माझ्या जीवाला जीव देणारी माणसं म्हणतो ना, तसे तुम्ही आहात. त्या जीवाला जीव देणाऱ्या माणसांना सरतं वर्ष गेलं, नव्या वर्षाच्या भरभरून शुभेच्छा देतो. उदंड आयुष्य मिळू दे, उत्तम आरोग्य मिळू दे, आणि असा काही संघर्ष करा. पण एक लक्षात ठेवा, विकले जाऊ नका, विकले जाऊ नका. आणि कोण विकला जात असेल तर त्याला सुद्धा विकण्यापासून आवरा. सांग रे बाबा, तुला पटलं तर जरूर जा, पण पैसे देतोय म्हणून जर जात असेल तर तुझ्या त्या सिनेमामध्ये मेरा बाप चोर आहे, जंजीर, तसं तुझ्याकडे लिहिलं जाईल, माझा बाप विकला गेला होता. तो विकला गेलेला बाप नका बनवू रे. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये जनसंघ कुठेही नव्हता. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये RSS कुठेही नव्हतं. श्यामाप्रसाद मुखर्जी RSSचे प्रमुख यांनी मुस्लिम लीग बरोबर युती करून सरकार स्थापलं. 3 सरकारमध्ये, तिथे 3 सरकार होते, त्याच्यामध्ये RSS वाले होते. बंगाल प्रोव्हिन्स, ते प्रोव्हिन्स मध्ये त्याच्यामध्ये बंगालमध्ये तेव्हाच्या बिहार होतं, ओरिसा होतं, एवढं मोठं होतं ते. कारण पूर्व पाकिस्तान निर्माण नव्हतं झालं. यांची राज्य आहे. श्यामाप्रसाद मुखर्जी RSSचे प्रमुख, ते मुस्लिम लीग बरोबर बसले होते. इंग्रजांचं समर्थन करत होते. इंग्रजांना जाऊन सांगत होते की कुछ नहीं होगा, चले जाओ, क्विट इंडिया, नथिंग विल हॅपन इन क्विट इंडिया, डोंट वरी, असं अमेरिकेना सांगणार, इंग्रजांना सांगणारे लोक हे RSSचे आहेत. मी जेव्हा सभागृहात वंदे मातरम बोलताना बोललो, अरे तिरंगा नाही लहराया आप लोगों ने. देश स्वातंत्र्य झाल्यावर 50 वर्ष RSSच्या कार्यालयावर तिरंगा फडकला नाही, वंदे मातरम गायलं नाही. माझ्या समोर प्रल्हाद जोशी सटकन सभागृहात, अरे अरविंद क्या बोल रहा है तू, बाला साहब को क्या लगेगा. बोलो क्या लगेगा, बाला साहब को अभिमान लगेगा, उसका शिव सैनिक सत्य बोल रहा है और डट के बोल रहा है, पार्लियामेंट में डट के बोल रहा है. आणि मी पुढे त्याला सांगितलं, तुम्ही गोळवलकरांच्या किंवा हेडगेवारांच्या पुस्तकात मला कधीतरी एक शब्द दाखवा वंदे मातरम बद्दल त्यांनी शब्द लिहिलाय म्हणून. ती माणसं आज देशाचा इतिहास घडवणाऱ्यांना प्रश्न विचारतात, बाळासाहेबांच्या नावाने तुम्हाला ब्लॅकमेल करतात. हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून तुम्ही आणि आम्ही आज आहोत, उद्या नसू, असू काय माहिती, त्याने जेवढे ठेवले तेवढं असू, पण जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत एक शपथ सगळ्यात घ्यायची, वाटेल ते करीन, पण भगवा सोडणार नाही, विकला जाणार नाही, आणि लोकांना अंधकारात प्रकाश दाखवण्यासाठी मशाल सोडणार नाही. एवढीच विनंती करतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.